दिवाळीच्या पूर्वसंध्येला सतलगा परिसरात ऊसतोड मजूर दाखल, परंतु ऊस दर मात्र जाहीर केला नाही। चालू हंगामातील ऊस दर जाहीर करण्याची शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर मागणी। बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील किरकोळ 2-4 कारखाने वगळता अद्याप इतर कारखाने अजून सुरू झालेले नाहीत, परंतु ऊसतोड मजूर मात्र चिकोडी आणि निपाणी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत। दिवाळीनंतर कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असं चित्र जरी दिसत असलं तरी महाराष्ट्रातील होणाऱ्या निवडणुकीची मोठी धामधूम सध्या सुरू असल्याने व त्यात बरेच साखर कारखानदार निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याने ऊस उत्पादक बळीराजाच्या नगदी पिकाच्या ऊस दराबाबत कोणाच्याही मनात आदराची किंवा उदारमतवादी धोरणाची चिन्हे दिसत नाहीत। प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे ऊस दर जाहीर न होता कर्नाटकातील कारखाने ऊस तोड करून आपल्या कारखान्यावर ऊस घेऊन जातात। हे काही आता नवीन राहिलं नाही, परंतु यावर तोडगा काढणं मात्र निश्चित गरजेचं आहे, कारण म्हातारी मेल्याने दुःख नाही पण काळ सुकावता कामा नये। प्रत्येक वर्षी ऊस दराच्या आंदोलनामध्ये कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकरी मात्र भरडला जात आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पुढारी सरकार व कारखानदार या तिघांमध्येही कुठेतरी समन्वय दिसत नाही। त्यामुळे काही कारखानदारांचे आयतेच फावते। त्यातील प्रभावित व उपेक्षित भाग म्हणजे सीमा भाग होय। बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आगामी गळीत हंगामातील ऊसाला प्रति टन दर जाहीर करावा अशी मागणी सीमा भागातील शेतकरी संघटनेने केली। स्वाभिमानी शेतकरी संघटना सीमा भागातील कारखान्यांना निवेदन देखील दिलं, परंतु कारखान्याकडून अद्यापही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। दराची अधिकृत घोषणा केल्याशिवाय ऊसाची तोड करू नये असा पवित्रा प्रत्येक वर्षी सीमा भागातील शेतकरी घेतात, परंतु साखर कारखानदार व शासन यांच्या अतिरिक्त जिव्हाळ्याचे संबंध फारच जवळचे असल्याने कारखानदार कोणालाही न घाबरता ऊस तोड मात्र चालू ठेवतात आणि मिळेल त्या संधीचे सोने करण्यात हे कारखानदार गुंतलेले असतात। यामध्ये ऊस उत्पादक बळीराजा पूर्णपणे लुटला जात आहे। सतलगा परिसरात अनेक ठिकाणी ऊसतोडी चालू झाली असून शेतकरी मात्र दराच्या बाबतीत संभ्रम अवस्थेत सापडला आहे। बाजारातील प्रत्येक वस्तूच्या किमती भरमसाठ वाढत असताना शेतकऱ्यांच्या उत्पादक मालाला दर मात्र का मिळत नाही हे मात्र न समजलेलं कुडं आहे। प्रत्येक वर्षी ऊस दरासंदर्भात आंदोलने होतात, परंतु फलनिष्पत्ती काही होत नाही। एरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या या उक्तीप्रमाणे ऊस उत्पादकांच्या नशिबी दराचे त्रांगडे मात्र भिजत गोंगड्यासारखे अजून कायम आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही भागच्या मायबाप सरकारने शेतकऱ्यांचे हित जोपासून योग्य तोडगा काढून कारखाने सुरू होण्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दराची हमी द्यावी, मगच कारखान्यांना गाळपासाठी परवानगी द्यावी। याची काटेकोर व कडक अशी अंमलबजावणी सरकारने ठराविक अधिकारी नेमून करावी अशी मागणी सतलगा परिसरातील सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे।